तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंबईत जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। मुंबईतल्या या जनाक्रोश मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झालेले होते। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आरोपींना शिक्षा मिळावी या मागणीसाठी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानपर्यंत मोर्चा काढण्यात आलेला आहे। यावेळेला आंदोलकांनी मंत्री धनंजय मुंडेंचा निषेध करत रावणाच्या 10 तोंडांचा प्रतिकात्मक मुखवटा लावलेला आहे। यावरती मंत्री धनंजय मुंडे, वाल्मी कराड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे फोटो लावण्यात आल्याचं समोर आलंय। तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा इम्पॅक्ट बघायला मिळालेला आहे। मृत महादेव मुंडेंच्या पत्नी आणि कुटुंबाचा आक्रोश न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर आता यामधील तपास अधिकारी बदलण्यात आलेला आहे। परळी इथले व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे। अंबाजोगाईचे DYSP आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपास करणार आहेत। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी हा निर्णय घेतलाय। 15 महिन्यांपासून महादेव मुंडे हत्या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक झालेली नाहीये। महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती त्यांची त्या मला वाटतं एक बाईट दिलेली IBN 18ला। ती बाईट तुम्ही जरा नीटनाटके पाहिले का? त्या मायमाऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि उजव्या बाजूला ते लेकरू थांबलेले। त्या लेकराच्या डोळ्यातले आसू तुम्हाला दिसले नाही का? किती करुणपणे तो मुलगा डोळ्यामध्ये पाणी आणून रडतोय। म्हणजे त्याची चूक काय आहे? त्याचा बाप गेलेला आहे आणि 15 महिन्यापर्यंत त्याच्या बापाचा साधा खून कोणी केला हे तपास लागत नाही। याचा अर्थ आकाचा किती प्रभाव तिथल्या पोलीस बलावरती होता हे या ठिकाणी स्पष्ट होतंय। पुढच्या बातमीकडे वळूया। 90च्या दशकातली ग्लॅमरस स्टार ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्यावरून नव्या वादाला फोडणी मिळालेली आहे। महाकुंभ दरम्यान किन्नर आखाड्याने तिला महामंडलेश्वर ही पदवी दिल्याने मोठा गहजब उडलाय। शुक्रवारी प्रयागराजमध्ये शाही स्नान आणि त्यानंतर सर्व विधी करून किन्नर आखाड्याच्या लक्ष्मी त्रिपाठी यांनी तिला महामंडलेश्वर पदवी दिलेली आहे आणि माई ममता नंदगिरी असं नाव सुद्धा बदलण्यात आलेलं आहे। ममताने संन्यास घेतल्यामुळे देशभरात चर्चांना उधाण आलंय, पण यावरूनच नवा वाद पेटलेला आहे। किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी ममतावरती आक्षेप घेतलेला आहे। किन्नर आखाड्यामध्ये एका स्त्रीला महामंडलेश्वर का केला असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी हा सवाल उपस्थित केलाय। तर ममता कुलकर्णीचे डी कंपनीशी संबंध होते, ड्रग्ज प्रकरणात ती तुरुंगात गेली होती, असं सगळं असताना तिला महामंडलेश्वर का केलं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। याची चौकशी व्हावी अशी मागणी आता त्यांनी केली आहे। तर इतर महंतांकडून सुद्धा आक्षेप घेण्यात आल्यामुळे हा वाद आणखीन चिघळलाय। ममता कुलकर्णी जैसी फिल्म स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ है, जो ड्रग्स के आरोप में जेल में भी गई हैं, एम आई राइट और रॉन्ग? पूरा विश्व जानता है उस चीज को। उसके बावजूद आप उन्हें दीक्षा देते हैं और उन्हें महामंडलेश्वर के पद पे बिठाते हैं विदाउट कोई शिक्षा दिए। किसी को आप दीक्षा दे के महामंडलेश्वर जैसे इतने बड़े पद पे आसीन कर देते हैं। समाज को आप क्या दे रहे हैं? कौन सा गुरु समाज को दे रहे हैं आप? ये मैं जानना चाहती हूं। उन्हें महामंडलेश्वर बना दिया, क्या रीजन था कि आपने उन्हें महामंडलेश्वर घोषित कर दिया, पट्टा अभिषेक कर दिया, मुंडन तक नहीं हुआ, एक चोटी काट दी? ये कोई रीजन है क्या संन्यास दीक्षा का? और पहली बात तो ममता कुलकर्णी का बैकग्राउंड देखा जाना चाहिए था। डी कंपनी के साथ उनके संबंध रहे, अचानक से वो भारतवर्ष में आती है, वीडियोस वायरल होते हैं, अचानक से कुंभ में प्रवेश कर जाती हैं, वीडियोस वायरल होते हैं, अचानक से प्रकट हो जाती हैं और फिर बाद में महामंडलेश्वर का भी पद मिल जाता है। तो इसके पीछे का तथ्य क्या है? ये जांच का विषय है और जांच होनी चाहिए इस पे। एक गॅमलरस म्हणून एक जे काही वातावरण दिलं जातंय तो एक चुकीचा पायगंडा पाडला जातोय। अशा पद्धतीने ताबडतोब कुठल्याही व्यक्तींना तुम्ही श्रीमहंत महामंडलेश्वर, आचार्य महामंडलेश्वर पद देणं ही चुकीचं आहे। ज्यांना आखाड्यामध्ये यायचं आहे त्यांनी काही काल त्या ठिकाणी साधू म्हणून व्यतीत करावा, साधना करावी आणि मग या संदर्भाच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात यावा। याबाबत खूपच ढिलाई चाललेली आहे।